नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 4 जून 2023 म्हणजेच आज झालेली या ठिकाणी राज्यसभा पूर्व परीक्षेच्या अंतर्गत राज्यव्यवस्था किंवा पॉलिटिक्स संबंधित विचारलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर एक एक करून आपण सर्व प्रकारच्या राज्यव्यवस्थेच्या किंवा पॉलिटिक्सच्या संबंध प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर सुरू करूया या प्रश्नांची संभाव्य उत्तरे। मी या ठिकाणी संच सीच्या दृष्टिकोनातून असणारी संबंध संभाव्य उत्तरं स्पष्ट करणार आहे। त्यामुळे संच सीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या संभाव्य उत्तरांचा संदर्भ आपण घ्यावा। माझा 5 संच सी मधील या ठिकाणी 71 क्रमांकाचा हा प्रश्न पॉलिटिक्सशी संबंधित विचारला गेलेला आहे की लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी त्यामध्ये त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला यात सुधारणा केल्या आहेत। जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला यात सुधारणा केल्या आहेत। त्यानंतर सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले। दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ ब आणि क, अ ब आणि ड, अ क आणि ड वरील सर्व। आता पहा की या ठिकाणी पहिला जो प्रश्न इथं विचार घेतलेला आहे की इथं पहिला जो पर्याय विचार घेतलेला आहे त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 यात सुधारणा केल्या आहेत। या ठिकाणी ज्याचा संदर्भ या ठिकाणी अच्या रचनेचा विचार केला तर सुधारणा केलेल्या आहेत असं म्हणणं बरोबर आहे। त्यानंतर राहिला प्रश्न या ठिकाणी ब पर्यायाचा, तर या सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे व आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याचे तपशील संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आलेली आहे, हेही म्हणणं बरोबर आहे। आणि क जो पर्याय आहे की सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले होते, हे विधान चुकीचं आहे। कारण की याचा संबंध जो काय तो 2013च्या लोकपाल लोकायुक्त कायद्याशी आहे, सुधारित असणाऱ्या 2016च्या कायद्याशी नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी क विधान चुकीचं आहे, ड विधान मात्र बरोबर आहे आणि म्हणून अ ब ड हे उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल पर्याय क्रमांक 2। संभाव्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 एक प्रकारे अ ब ड। त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे किंवा आहेत? मित्रांनो, मी याच्या आधी सुद्धा वेगळ्या लेक्चरमध्ये स्पष्ट केलेलं होतं किंवा परीक्षेला जाता जाता या लेक्चरमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की कोणत्या ना कोणत्या आयोगावरचा प्रश्न विचारला जाणार। मग तो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल, अनुसूचित जाती आयोग असेल, जमाती आयोग असेल, मानवी हक्क आयोग असेल, अल्पसंख्याक आयोग असेल किंवा या ठिकाणी महिला आयोग असेल। तर इथं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयीचा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे किंवा आहेत? सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणे आणि वरीलपैकी सर्व। तर उत्तर आपल्याला सांगता येईल या ठिकाणी वरीलपैकी सर्व, का तर ही सर्वच कार्य करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना आपल्याकडे केलेली आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 338 बी अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंबंधीची तरतूद केली गेलेली आहे 102व्या घटनावस्तीनुसार आणि म्हणून या ठिकाणी एकंदरीत 4ही कर्तव्य या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडून पार पाडली जातात असं म्हणायला जागा होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल या प्रश्नाचं। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर राजकीय पक्ष याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाईल, एखादा तरी प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो कधीतरी, तर यावेळेस तो विचारला गेलेला आहे कारण की प्रत्येक वेळेस राजकीय पक्ष याविषयीचा प्रश्न विचारला जातोच अशातला भाग नाही। पण आपल्याकडे 2023 मध्ये काही राजकीय पक्षांची राष्ट्रीय पक्ष नसणारा जो काही दर्जा आहे तो काढून घेतला गेलेला असल्यामुळे या ठिकाणी कदाचित हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। मग आता पहा, भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट CPIM याचा उल्लेख केलेला आहे। 1964ची त्याची स्थापना स्पष्ट केलेली आहे, तर हे या ठिकाणी बरोबर आहे। का तर 1962च्या भारत चीन युद्धानंतर जे काही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या या स्तरावर या ठिकाणी जे काही 2 पक्ष तयार झाले ते 1964 मध्ये तयार झाले होते भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीच्या आधारावर आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे 1964ला CPIMची स्थापना झालेली आहे हे म्हणणं बरोबर आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1926 नव्हे तर 1925ला या CPI किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झालेली आहे आणि म्हणून हे जोडी चुकीची आहे। त्यानंतर बहुजन समाज पक्ष 1984ला काशीराम
या दलित नेत्याने या पक्षाची स्थापना केली होती, हे बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998ला स्थापन झाली होती ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून. त्यामुळे या ठिकाणी 1, 3, 4 ह्या जोड्या बरोबर आहेत, मात्र 2 ही जोडी चुकीची आहे आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल की भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925ची आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या शून्य प्रहर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो, मी याच्याही बद्दल म्हटलं होतं की संसदीय आयुध किंवा संसदीय तंत्राविषयीचा हमखास एखादा तरी प्रश्न असणार म्हणजे असणार आणि तो शून्य प्रहराविषयी विचारला गेलेला आहे. तर आता पहा, शून्य प्रहराच्या प्रश्नातून या ठिकाणी जी विधान दिली आहेत ती काय आहेत की प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. शून्य प्रहर या दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. सध्या शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे किंवा मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ आणि ब, अ ब आणि ड, ब क आणि ड, अ आणि ड. तर आता एक लक्षात घ्या की प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा 0 बेस आवर असतो, हे म्हणणं बरोबर आहे. आणि ऑब्व्हियसली जेवणाच्या सुट्टीच्या आधी आणि एक प्रकारे प्रश्नोत्तराच्या तासानंतर या अर्थाने विचार केला तर कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतीही सूचीबद्ध काम सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर ओळखली जाते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब जे विधान आहे आणि क जे विधान आहे ते दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत, कारण की शून्य प्रहर ही संसदीय नियमाचा भाग नाही आहे किंवा संसदीय नियमावलीमध्ये शून्य प्रहराची तरतूद नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ब आणि क विधानाचा विचार करण्याची गरजच पडत नाही. दोन्ही विधाने चूक आहेत. राहिला प्रश्न ड विधानाचा की शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने संसदीय नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. तर हेही या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी अ आणि ड पर्याय बरोबर आहेत. मात्र या ठिकाणी एक प्रकारे ब आणि क चुकीचे आहेत आणि आपल्या विचारी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पर्याय क्रमांक 4 अ आणि ड हे उत्तर आपलं देता येईल. त्यानंतर भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत? शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. अ ब आणि क, ब क आणि ड, अ ब आणि ड, अ क आणि ड. तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे स्पष्ट करता येईल. अ ब आणि ड. का तर एक प्रकारे या ठिकाणी करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये नसून तो राज्य सूचीमध्ये या ठिकाणी मोडणारा विषय असल्यामुळे एक प्रकारे याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल अ ब आणि एक प्रकारे ड. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला सांगता येईल अ ब आणि ड. त्यानंतर पुढचा प्रश्न, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चावरून पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही म्हटलेला आहे की जो असा अनुच्छेद आहे की जो घटना परिषदेमध्ये चर्चा करून समाविष्ट केला गेलेला नाही आहे, असा अनुच्छेद कोणता, असं कलम कोणतं? तर एक प्रकारे या ठिकाणी अनुच्छेद 51 अ मूलभूत कर्तव्य, अनुच्छेद 368 घटना दुरुस्ती, अनुच्छेद 352 राष्ट्रीय आणीबाणी, अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. फक्त 1 बरोबर, 2 बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर, वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही आहे. तर फक्त 1 बरोबर हे या ठिकाणी सांगता येऊ शकेल आणि म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे स्पष्ट करता येईल. काय तर अनुच्छेद 51 अ हे जे काय आहे ते या ठिकाणी समाविष्ट नाही आहे, का तर ते 42व्या घटनावस्तूनुसार 1976 साली भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलं होतं कलम 51 अ आणि एक प्रकारे त्यातून मूलभूत कर्तव्यांसंबंधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर सांगता येईल, फक्त 1 बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. भाग आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे काही निकष आहेत ते जोडायला हवा. तर एक लक्षात घ्या, भाग 1 संघ राज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र, भाग 3 मूलभूत हक्क, भाग 9 पंचायती राज आणि भाग 2 नागरिकत्व. तर या अर्थाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिल्याचं 4 नंबर, दुसऱ्याचं या ठिकाणी 1 नंबर, एक प्रकारे तिसऱ्याचं जे काय आहे ते 2 नंबर आणि चौथ्याचं जे काय आहे ते 3 नंबर. या अर्थाने पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. जोडायलाच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 5व्या अनुसूचित
मधील अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष भिमुतांनी घटनास्थी करून संसद बदलू शकते, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते। तर आता पहा की 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी असं म्हटलेलं आहे, राज्यघटनेतील तरतुदी। याबाबत राज्यपाल बदल करू शकतात, राष्ट्रपती बदल करू शकतात, विशेष भिमुतांनी घटनास्थी करून संसद बदलू शकते आणि सामान्य कायदा करून संसद बदलू शकते। तर मला याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर अधिकाधिक पातळीवर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पण वाटतं, पण त्याचबरोबर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पण वाटतं। का तर या ठिकाणी आपल्याकडे जो पेसा कायदा केला गेलेला आहे, पेसा कायदा 1996, तर या पेसा कायदा 1996च्या माध्यमातून जे काय 73व्या घटनास्थीचा संदर्भ या ठिकाणी इतर क्षेत्रांना लागू होतो, तोच संदर्भ या ठिकाणी एक प्रकारे या अनुसूचित क्षेत्रांना किंवा एक प्रकारे या ठिकाणी 5व्या परिशिष्टातील क्षेत्रांना लागू करण्याच्या हेतूने जो पेसा कायदा आपल्याकडे केलेला आहे, तर त्यामुळे या ठिकाणी त्याचा संबंध जो काय तो पर्याय क्रमांक 4शी मी जोडण्याचा प्रयत्न करतोय। पण मला अधिकाधिक उत्तर जे काय आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3च वाटतं की विशेष भिमुतांनी घटनास्थी करून संसद याबाबतची राज्यघटनेची तरतूद जी काय ती बदलू शकते। आणि म्हणून मी इथं दोन्ही उत्तरांचा संदर्भ दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 आणि 4, पण अधिकाधिक शक्यता मला पर्याय क्रमांक 3च्या प्रश्नातूनच वाटते। त्यानंतर स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीची अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे। केवळ ब क ड अ क ड वरील सर्व। तर मित्रांनो एक लक्षात घ्या की स्वामित्व योजना की जी 24 एप्रिल 2020ला केंद्र सरकारने या ठिकाणी सुरू केलेली योजना आहे, ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि त्याचा संबंध अधिकाधिक करून ग्रामीण भागाशी आहे, शहरी भागाशी नाही आहे। आणि म्हणून पंचायत राजच्या दृष्टीकोनातून आणि एकंदरीत ग्रामीण भागाच्या दृष्टीकोनातून या योजनेचा संबंध जो काय तो आपल्याला स्पष्ट करता येतो की जी 24 एप्रिल 2020ला पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून लॉन्च केली गेलेली होती। तर त्या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक अ बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे। का तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती उद्दिष्टे या योजनेची आहेत, तर अ क ड मध्ये जी स्पष्ट केलेली आहेत तीच उद्दिष्टे या स्वामित्व योजनेची आपल्याला स्पष्ट करता येतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे किंवा आहेत? मित्रांनो एक लक्षात घ्या की मी याही बाबतीत असा उल्लेख केलेला होता की जसं संसदीय आयुध किंवा तंत्राविषयीचा हमखास प्रश्न विचारला जातो, तसं संसदीय समित्यांविषयीचा सुद्धा प्रश्न हमखास विचारला जातो, तसं या ठिकाणी यावेळेस संसदीय राजभाषा समितीविषयीचा प्रश्न विचारलेला आहे। प्रत्येक वेळेस या ठिकाणी आर्थिक समित्या किंवा सर्वसाधारण समित्या किंवा विधी समित्याविषयीचे प्रश्न विचारले जातात, पण यावेळेस या ठिकाणी एक प्रकारे या संसदीय राजभाषाविषयीच्या समितीच्या दृष्टीकोनातून एक वेगळ्या प्रकारच्या समितीचा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर एक लक्षात घ्या की भले आर्थिक समित्यांविषयीचे प्रश्न अधिकाधिक विचारले जात असले तरी यावेळेस मात्र संसदीय राजभाषा समितीविषयीचा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर इथं म्हटलेलं आहे की काय की संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे, धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे, स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे। तर एक प्रकारे केवळ ब क आणि ड अ आणि ड वरील सर्व। तर एक लक्षात घ्या इथं आपल्याला मुख्य उद्देश असं म्हटलेलं आहे, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ते ओळखायचं आहे आपल्याला आणि इथं मुख्य उद्देश हा अच आहे फक्त, पर्याय क्रमांक अ। जर का तुम्ही संसदीय राजभाषा समितीची वेबसाईट पाहिली तर संसदीय राजभाषा समितीच्या वेबसाईटवरच पूर्णपणाने एक प्रकारे मार्कर बेसिसवर या ठिकाणी अंडरलाईन करून स्पष्ट केलेलं आहे की या संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश हा संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला देता येईल फक्त अ। त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात विधान किंवा विधाने विचारात घ्या। जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो। जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला। जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला। जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतला। वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा। तर एक प्रकारे या ठिकाणी अ आणि क, ब आणि ड, अ आणि ब, क आणि ड।
तर एक लक्षात घ्या की जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 55 सदस्यांनी अविश्वास ठराव मानून तो संमत झाल्यास अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो, हे विधान बरोबर आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बाबतीत सुधाकर नाईक यांचं हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. मात्र क आणि ड हे विधान या ठिकाणी चुकीचे आहेत. आपल्याला अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे, म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल क आणि ड. पर्याय क्रमांक 4. योग्य विधाने पहिली 2 आहेत. क आणि ड मात्र या ठिकाणी एक प्रकारे चुकीची विधान आहेत, कारण की जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा सुधाकर नाईक यांचा मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे तो 1992-93 मध्ये या ठिकाणी घेतला गेलेला होता. आणि ऑब्व्हियसली हे जे काही अविधान आहे तेही बरोबर आहे, आणि म्हणून या ठिकाणी अ आणि ब हे विधाने बरोबर आहेत, योग्य आहेत. मात्र अयोग्य विधान कोणतं आहे तर क आणि ड, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं चूक झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला इथं स्पष्ट करता येईल, कारण की आपल्याला विचारलं अयोग्य विधाने ओळखा, तर क आणि ड. त्यानंतर पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती किंवा कोणत्या आहेत? तर एक प्रकारे नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग. फक्त 1 बरोबर, 2, 3 आणि 4 बरोबर, फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत, आणि फक्त 1 आणि 4 बरोबर आहेत. तर आपल्याला काय विचारलं, बिगर घटनात्मक संस्था म्हणजे ज्या घटनात्मक संस्था नाही आहेत अशा संस्था कोणत्या आहेत, म्हणजे ज्या वैधानिक संस्था आहेत, कायदेशीर संस्था आहेत. तर ज्यांचा घटनेमध्ये उल्लेख नाही अशा संस्था कोणत्या, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी नीती आयोग आणि एक प्रकारे केंद्रीय माहिती आयोग, की ज्या या ठिकाणी बिगर घटनात्मक संस्था म्हणून सांगता येतील. कारण की राज्य वित्त आयोगाची तरतूद कलम 243 आय नुसार या ठिकाणी 73 घटनावस्तूद्वारे केली गेलेली आहे, आणि कलम 243 वाय द्वारे 74 घटनावस्तूद्वारे घटनेमध्ये केली गेलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे आय आणि वायचा संदर्भ राज्य वित्त आयोगाशी रिलेटेड घटनेमध्ये सांगता येतो कलम 243 स्तरावर, आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा संदर्भ जो काय तो जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 338 बी मध्ये स्पष्ट करता येतो 102व्या घटनावस्तीच्या आधारावर. तर त्यामुळे या ठिकाणी 2 आणि 3 यांचा घटनात्मक संस्थांमध्ये उल्लेख करता येऊ शकेल, मात्र नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग यांचा बिगर घटनात्मक संस्थांमध्ये समावेश करता येऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, 1 आणि 4 हे पर्याय या ठिकाणी बिगर घटनात्मक संस्थांमध्ये सांगता येतील, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही आहे? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल, हे कलम 164 मध्ये मोडतं. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही म्हटलेलं आहे, असणार नाही. तर मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामूहिकपणे जबाबदार असेल असं म्हणणं योग्य आहे, पण इथं या ठिकाणी एक प्रकारे जो उल्लेख केलेला आहे की असणार नाही, तर त्यामुळे हेच विधान असं आहे की जे या ठिकाणी कलम 164 मध्ये समाविष्ट नाही असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. का? कारण की इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील, याचाही संदर्भ कलम 164(1) मध्ये पाहायला मिळतो. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल, याचाही संदर्भ कलम 164(1) मध्ये पाहायला मिळतो. किंवा जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही, कलम 164(4) मध्ये हा संदर्भ पाहायला मिळतो. तर एक प्रकारे कलम 164(2) मधला जो संदर्भ आहे की जो असा पाहिजे होता की संबंध मंत्रिमंडळ जे काय आहे ते या ठिकाणी विधानसभेला सामूहिकपणे जबाबदार असेल, पण इथं असणार नाही असा उल्लेख केला असल्यामुळे 2 हा उत्तर आपल्याला सांगता येईल की 164 मध्ये ही तरतूद समाविष्ट नाही आहे किंवा विधान समाविष्ट नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले असेल असे भारत सरकारचे समाधान झाले असेल तर व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ट दाखवली असेल तर अ ब क अ क ड ब आणि क अ ब क आणि ड. आता पहा, प्रथमदर्शनी आपलं उत्तर 4 नंबर वाटणं साहजिक आहे, पण इथं या ठिकाणी एक लक्षात घ्या की ब पर्यायामध्ये एक चुकीचा उल्लेख केलेला आहे की व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास, तर 18 महिन्यांचा कारावास नाही आहे, इथं 2 वर्षांचा कारावास असा संदर्भ आहे. आणि म्हणून या ठिकाणी ब हे विधान चुकीचं आहे. एक प्रकारे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे, आणि एक प्रकारे अ क आणि ड ही विधाने बरोबर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर का त्याने स्वेच्छेने नागरिकत्व स्वीकारले असेल अन्य देशाचे, किंवा फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले असेल, किंवा व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्टता दाखवली असेल तर त्यामुळे या ठिकाणी अ क ड हे उत्तर आपल्याला संभाव्य उत्तर स्पष्ट करता येईल. पर्याय क्रमांक 2 अ क ड.
आणि आणखीन एक प्रश्न आहे, भारतीय संविधानात स्वीकारले केलेल्या संदर्भातील खालीलपैकी योग्य जोड्या किंवा जोडी कोणत्या आहेत ते ओळखा. तर इथं या ठिकाणी अमेरिका उपराष्ट्रपतीपद बरोबर जोडी आहे. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा हेही बरोबर आहे. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती हेही बरोबर आहे. आणि एक प्रकारे आयर्लंड राष्ट्रपतीहून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट कामगिरी केलेल्या सदस्यांच्या नामनिर्देशन पद्धती हेही बरोबर आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्वच जोड्या बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर स्पष्ट करतील अ, ब, क आणि ड. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या संबंध उत्तरांच्या माध्यमातून आपण संभाव्य उत्तरं जी काय ती राज्यव्यवस्था किंवा पॉलिटी या घटकाची पाहिलेली आहेत आणि त्याचबरोबर आगामी कालखंडात जी काय गट ब गट क मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहेत त्या अनुषंगाने आपल्या या 2 बॅचेस ज्या काय आहेत त्या एक प्रकारे चालू आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी आपली ही जी काही गट ब गट क मुख्य परीक्षा बॅच आहे ती पण सुरू आहे आणि एक प्रकारे या ठिकाणी ही जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा बॅच आहे ती पण लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही दोन्ही परीक्षा मुख्य परीक्षा आहेत, गट ब गट क मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याही संबंधित जर का PDF नोट्स बॅच आपल्याला लावायची असेल तर एक प्रकारे फक्त PDF नोट्स बॅचसुद्धा आपली सुरू आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या PDF नोट्स बॅच आपल्याला या ठिकाणी आपल्या ॲपवर अवेलेबल होतील. तर इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन या ॲपच्या माध्यमातून या संबंध बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याची एन्क्वायरी करू शकता. तर या ठिकाणी आज आपण इथं थांबूयात. या संबंध संभाव्य उत्तरांचा निश्चितच आपल्याला फायदा होईल असे आशा बाळगतो आणि इथं आपण थांबूयात. आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.